नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कुंभ राशीच्या लोकांना चालू आहे 7.5. पण जरी 7.5 चालू असली ना तरी सुद्धा 2025 या वर्षामध्ये काही चांगल्या गोष्टी कुंभ राशीच्या बाबतीत घडणार आहेत. काही दिलासादायक गोष्टी कुंभ राशीला अनुभवायला येणार आहेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि काय काय घडणार आहे 2025 मध्ये कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया. कुंभ राशीच्या लोकांची प्रत्येक गोष्टीच्या खोलाशी जाण्याची वृत्ती त्यांना यश मिळवून देते. पण याच कुंभ राशीला सध्या 7.5 चालू आहे. ही 7.5 सुरू झाली होती 2022 मध्ये आणि 7.5 संपणार आहे 2027 मध्ये. आता 7.5 आहे म्हटल्यावर काही अडचणी तुम्हाला अनुभवायला येतच असतील. जसं खूप खर्च होणं, खास करून आरोग्याच्या समस्या या काही गोष्टींनी तुम्ही थोडे वैतागलेले असणार आहे नक्की. पण तरी सुद्धा 2025 हे वर्ष चांगले ग्रहमान तुमच्यासाठी घेऊन येत आहे. 7.5 काही दिलासादायक घटना तुमच्यासाठी 2025 मध्ये घडू शकतात. त्या कोणत्या आहेत त्या तर आपण जाणून घेऊच. पण तुम्हाला जर 7.5 त्रास होत असेल तर तुम्ही कुठले उपाय करायला हवेत हे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. आधी बोलूया कुंभ राशीच्या 2025 मध्ये असणाऱ्या आर्थिक स्थितीबद्दल. तर आर्थिक बाबतीत चांगली बातमी आहे की कुंभ राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष लाभाचं आहे. खास करून 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या दरम्यान काही मोठे आर्थिक लाभ मिळू शकतात. त्याचबरोबर 14 जून ते 15 जुलैच्या दरम्यान जर आर्थिक समस्यांना सुद्धा सामोरं जाऊ लागू शकतं. पण साधारण विचार करता मे महिना तुमच्या आर्थिक स्थितीसाठी चांगला असणार आहे. त्याचबरोबर या वर्षी म्हणजे 2025 मध्ये तुम्ही जमीन खरेदी किंवा घर खरेदी करण्याची सुद्धा शक्यता आहे. चांगल्या कामावर पैसा खर्च होईल हे सुद्धा तितकंच करा. 2025 या वर्षाचा जर सारासार विचार केला तर आर्थिक प्रगतीचंच हे वर्ष म्हटलं पाहिजे. आता बोलूया करिअरच्या बाबतीत. ग्रहमान असं दाखवतंय की कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टिकोनातून 2025 हे वर्ष चांगलं असणार आहे. नोकरी व्यवसायात प्रगती होणार आहे. खास करून नोकरी प्रदेशात जाण्याची सुद्धा शक्यता आहेत. म्हणजे तशी एखादी संधी समोर येऊ शकते. पदोन्नती किंवा नोकरी बदलायची संधी मिळेल. खास करून जे लोक शिक्षण किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष निश्चितच चांगलं असणार आहे. ऑफिसमध्ये तुमची लोकप्रियता वाढणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नोकरीमध्ये तुमच्या मेहनतीचे अनुकूल परिणाम तुम्हाला 2025 मध्ये मिळताना दिसतील. पण त्याचबरोबर यावर्षी तुम्हाला तुमच्या बोलण्याच्या पद्धतीत जरा सुधारणा करावी लागेल. तुमचं संभाषण कौशल्य वाढवावं लागेल. कारण ज्यामुळे तुमच्या सहकर्मी सोबत ऑफिसमध्ये कलिग सोबत चांगले संबंध राहतील आणि नोकरी करताना कामाच्या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक वातावरण मिळेल. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलताना शब्दांचा वापर योग्य पद्धतीने करा. लहान-सहान गोष्टीवरून जॉबमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्हाला सांभाळून पावलं टाकण्याची गरज आहे. नोकरी बदलण्याचा तुम्ही विचार करत असाल तर त्या बाबतीत हे वर्ष नक्कीच तुम्हाला मदत करेल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील, ज्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निश्चितच मेहनत करावी लागेल. पण मेहनतीचं फळ मिळेल हे लक्षात ठेवा. आता वळूया व्यावसायिकांकडे. व्यावसायिकांचा विचार करता हे वर्ष व्यावसायिकांना चांगला परिणाम देणारं दिसतंय. खास करून मेहनत आणि योजनाबद्ध पद्धतीने तुम्ही काम केलं तर त्याचे खास असे परिणाम तुम्हाला मिळतील. कामामध्ये काही अडचणी जाणवतील नाही असं नाही, पण जसं की बऱ्याच दिवसांपासून एखादं काम अडलंय किंवा ते होत नाही असा अनुभव तुम्हाला आतापर्यंत 7.5 मुळे आला असेल. पण तुम्ही मेहनत करत राहिला तर हे वर्ष तुम्हाला त्या बाबतीतही चांगले परिणाम देऊ शकतं. आता बोलूया कौटुंबिक बाबीबद्दल. आता कुटुंबामध्ये अशी जी लोकं आहेत कुंभ राशीची ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जात आहेत, ज्यांचे यंदा कर्तव्य आहे असं डिक्लेअर आहे, त्या लोकांसाठी 2025 हे वर्ष चांगलं ठरू शकतं. चांगलं परिणाम देणारं ठरू शकतं. खास करून मनासारखं स्थळ यावर्षी येऊ शकतं. त्यामुळे जोर लावून स्थळ बघा. यावर्षी सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. निदान तसं ग्रहमान तरी आहे. कौटुंबिक बाबतीत यावर्षी तुम्हाला जर सावधगिरीने वागावं लागेल हेही तितकंच खरं आहे. खास करून वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्यापर्यंत जे ग्रहमान आहे ते ग्रहमान तुमच्या कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये जरा गैरसमज पसरवणारं असं ग्रहमान आहे आणि म्हणून तसा गैरसमज होऊ नये यासाठी तुम्हाला जरा सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या कुटुंबातले सदस्य एकमेकांवर उगाचच संशय घेणं किंवा एकमेकांच्या बाबतीत गैरसमज करून घेणं या गोष्टी घडू शकतात. तिथे तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही थोडी काळजी घेतली तर या परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी मोकळा संवाद साधणं हा त्यावर उपाय आहे. तुमची कुठलीही समस्या असू द्या किंवा कुटुंबातल्या इतरांची कुठलीही समस्या असू द्या, मोकळेपणाने एकमेकांशी बोला आणि आपल्या समस्या मांडा, एकमेकांना मदत करा. त्यामुळे कुटुंबात कुठल्याही प्रकारचा गैरसमज होणार नाही. आता बोलूया आरोग्याच्या बाबतीत. 12 फेब्रुवारी ते 15 मार्च आणि त्यानंतर 14 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात तुमच्या आरोग्याच्या जरा छोट्या-मोठ्या समस्या तुम्हाला जाणवू शकतील. त्या बाबतीत तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. थोडं काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. खास करून हाडांच्या समस्या किंवा घशाशी संबंधित त्रास या गोष्टींकडे लक्ष द्या. 15 जानेवारीला मकर संक्रांतीनंतर जे तरुण-तरुणी आहेत, जे प्रेमात आहेत, त्यांच्या प्रेमाला यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहणार आहे. यावर्षी तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. फेब्रुवारी, मार्च, मे, जून आणि डिसेंबर 2025 हे महिने तुमच्यासाठी चांगले असतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. त्याचबरोबर 24 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय शुभ मानला जाईल. आता बघूया की कुंभ राशीच्या लोकांनी कुठले ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला हवे. त्यांच्या आयुष्यात 7.5 चालू आहे आणि त्या 7.5 वर कुठले उपाय करायला हवे याबद्दल.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7.5मध्ये आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं. म्हणूनच कर्म चांगलं ठेवणं आवश्यक आहे. या 7.5च्या काळामध्ये तुम्ही हनुमान चालीसा म्हणू शकता किंवा मारुती स्तोत्र म्हणू शकता. या दोन्हीपैकी कुठलेही एक स्तोत्र रोज म्हणा. त्याबरोबरच दर शनिवारी मारुतीरायाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. शनी महाराजांचं दर्शन घ्या आणि या सगळ्या गोष्टी करत असताना दानधर्माला सुद्धा महत्त्व द्या. दर शनिवारी गोरगरिबांकडे कपडे वाटप किंवा तुमच्या ऐपतीनुसार ज्या गोष्टी तुम्हाला झेपतील अशा गोष्टींचा दानधर्म नक्की करा. महिन्यातून एकदा केला तरी सुद्धा चालेल. पिंपळाच्या झाडाला पाणी देणं सुद्धा 7.5मध्ये शुभ मानलं जातं. कुठलीही साधना उपासना करा पण ती मन लावून करा, नित्य नियमाने करा. आज एक गोष्ट केली, उद्या दुसरी गोष्ट केली असं करण्यापेक्षा कुठलाही एक उपाय निवडा आणि न चुकता श्रद्धा भक्तीने तो करा. सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या आई-वडिलांची काळजी घ्या. आई-वडिलांना त्रास देणारे, आई-वडिलांचा अपमान करणाऱ्यांना शनी महाराज कधीच क्षमा करत नाहीत. तुमच्या घरात जे ज्येष्ठ व्यक्ती असतील, तुमचे आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकू जे कोणी आहे त्यांची सेवा करा. 7.5 त्रास तुमचा नक्कीच कमी होईल. अनुभव घेऊन बघा. 7.5 जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केला तर त्याचे फटके बसतातच. शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर समाजातील गोरगरीब, असहाय्य, अपंग, वृद्ध या व्यक्तींची सेवा करणं किंवा या व्यक्तींसाठी दानधर्म करणं लाभदायक ठरतं. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंभ राशीच्या लोकांनी 2025 मध्ये हे वर्ष कसे असणार आहे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.